तर नमस्कार. आपण आज अरविंद उत्तरवार यांच्याशी भेट घेत आहोत. सरांनी आज सामाजिक उपक्रम केलेला आहे. त्याच संदर्भात आपण आज सरांशी जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. सर, आजचा जो उपक्रम होता, जसं की तुम्ही 250 कॅमेरे हे उमरी तालुक्यामध्ये उमरी शहर उमरी शहरामध्ये मंदिरांना किंवा धार्मिक जे स्थळ आहेत तिथे तुम्ही प्रोव्हाइड केलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? 23 नोव्हेंबर 2025 रोजी भगवान श्री सत्य साईबाबा यांची 100वी जयंती आहे. त्यानिमित्त एक सेवा कार्य म्हणून त्यांच्या चरणी अर्पण म्हणून मी हे उपक्रम घेतला. हे जे CCTV लावण्याचं जे मेन उद्देश आहे की त्या भागातल्या लोकांना, त्या एरियातल्या लोकांना एक सुरक्षा भेटावी. आजकाल समाजकंटक झालेत किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी हे केलो. आणि एक बाबाचं कार्य आहे, हेल्प एव्हर हर्ट नेवर, माधव सेवाच मानव सेवा. ह्या उपक्रमावर मी हे काम केलं आणि हे स्वामी चरणी अर्पण केलं. सर, आता हा जो उपक्रम केलाय, जसं की 250 कॅमेरे तुम्ही प्रोव्हाइड केलेत उमरी शहरामध्ये, तर हे स्वतः तुम्ही केले की एखादं ट्रस्ट वगैरे? नाही, आपण स्वतःहून केलं. सर, आता बेसिकली त्यांचं काम झालेलं आहे का? ते कॅमेरे तिथं फिट झाले? संपूर्ण फिट झालेले आहे. फिट झाले. आज त्याचा लोकार्पण पण अमिताभाभी चव्हाण यांच्या हस्ते आपण उमरी येथील बालाजी मंदिर येथे केलो. सर, आता जनतेचा काहीतरी प्रतिसाद असेल या एवढ्या मोठ्या उपक्रमासाठी? हो ना, सर्व लोक इथले स्वागत करत आहेत. आणि हे सर्व धर्माचं काम आहे, एका विशिष्ट जाती धर्माचं असं नाही. आणि सत्य साईबाबाचं काम आहे, सेवेचं काम आहे. त्याने आम्हाला सेवा हा मार्ग दाखवलेला आहे. सर, आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही इथून नाही, निवडणुकीचा माझा काही संबंध नाही. फक्त ही मानव धार्मिक मानव सेवा म्हणून केलेला आहे. निवडणुकीचा याचा काही संबंध नाही. सर, आता तुमच्यासारखे समाजसेवक म्हणजे लोकांना मिळणे कठीणच झाले थोडं, कारण की कसं राजकारणी सेवेतून मेवा झाला. निस्वार्थ सेवा, निस्वार्थ भगवान बाबाच्या चरणी आपण अर्पण केलो. याच्यात कोणता स्वार्थी राजकीय असं कुठला हेतू नाही, आपला हेतू नाही. आता आज मॅडम आलत्या, माननीय अशोकराव चव्हाण यांच्या मिसेस, तर त्यांनी काय बोलले तुम्हाला या उपक्रमाबद्दल? नाही, त्यांना खूप आनंद वाटला म्हणून ते मुद्दाम इथं उमरीला लोकार्पण करण्यासाठी इथं आले, वेळात वेळ काढून आले. आता आगामी ते पण साई बाबाचे भक्त आहेत. त्यांना हा उपक्रम चांगला वाटला, कारण की त्यांनीचही सेवा कार्य भरपूर असते. आता ते आहेतच, जसं की आता अनाथ आश्रम असल्यासारखंच झालंय. आता अशोकराव चव्हाण साहेब हे आपल्या नांदेड जिल्ह्यामधील अनाथांचे म्हणजे आपल्यासारख्यांचं हेच झालंय ना. बरोबर. सर खूप म्हणजे सोयीस्कर आहेत आणि ज्या आपल्याला गोष्टी घडतात किंवा प्रशासन वगैरे, त्यामध्ये सरांचं खूप मोठं कार्य आहे. बरोबर. बेसिकली सर, आता जो उपक्रम यापुढे तुम्ही अजून काय काय उपक्रम करणार आहात? नाही, असं काही नाही. आता 100वा वाढदिवसाचा एक योग आला, त्या योगाच्या निमित्तानं आपण हे केलो. आणि तो योग तुमच्याच आता ती परमेश्वराची त्यांची इच्छा असेल की माझ्या हातून घडायचं असेल म्हणून आपण हे केलो. त्याच्यात कुठलं स्वार्थिक भावना किंवा राजकीय स्टंटबाजी असं कुठली नाही. खरंच सर, ही तुमची भावना खूप चांगली होती आणि लोकांना याचा पुरेपूर फायदा होईल किंवा लोकांचे सिक्युअरनेस झालं किंवा त्यांना एक गुन्हेगारी, सरांनी जसं बोलले गुन्हेगारी वगैरे, जसं की सर आता मुलींना त्रास वगैरे होणं, छेडछाडी होणं, या खूप गोष्टी होतात. चोरीचे प्रकार झाले, डाके घालायचे, काही समाजकंटक एका नमुन्याचं राहिलं नाही. आता ते कोणत्या याच्यातून येतील काय नाही, आपण तेवढं केलं. तेवढी तर तेवढ्या भागामध्ये त्यांच्या मनामध्ये भीती झाली की बाबा इथे सीसीटीव्ही लावलेला. तर मुळातच आता ती पाळी किंवा ते तसलं कृत्य इथं घडून ये, जरी उद्या काही जरी झालं ते दिसेल त्या फुटेज मध्ये, म्हणून आपण केलं. मुळातच उमरी शहरामध्ये आता थोडं चोरांना वगैरे भीतीचं वातावरण झालेलं आहे सरांमुळे.
जसं की आता त्यांना चोरी वगैरे तर करता येणार नाही. ते मार्ग ते आता ते तेवढा एरिया पुरतं झाले, त्या पूर्ण शहर पूर्ण त्याच्यात शहर कव्हर झालं नाही. ते तिथला तिथला तेवढा मंदिर एरिया, तेवढा मस्जिद परिसर झाला आता. सर कसं तुम्ही कार्य सुरू केले, हम्म. पण काही लोकांना वाटेल की बाबा यांनी केलंय, आपण पण कुठून तरी प्रतिसाद द्यावा असं. त्या त्या दृष्टिकोनातूनच केलो ना. हे हा. तुम्हाला मुलाखत द्यायचं कारणच ते होय, हा, की बाबा याच्यातून लोक घेतील. हा, बाबा यांनी केले, आपण बी आपल्या गावात करावं, हा, हा. आपल्या भागात करावं, आपल्या गल्लीत करावं. याचा मेन उद्देश ते होय. आणि एक सेवा होय, हे जनतेची सेवा होय. आपण आज सरांशी बोलणं झालेलं आहे आणि सरांचे मत खूप चांगले आहेत आणि समाजकार्यामध्ये असे समाजसेवक असणे खूप गरजेचं आहे. तरी मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सर असे उपक्रम तुम्ही करत जा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.